नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना शासनाकडून 10 अतिरिक्त संधी। पुणे कचरा डेपोत वैज्ञानिक पद्धतीने बायोमायनिंगची मागणी। कोल्हापुराच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू। कसारा आसनगाव दरम्यान 14 तासांचा विशेष मेगा ब्लॉक जाहीर। पुण्यात स्मृतिभ्रंश झालेल्या ज्येष्ठांचा स्कूटीवर 72 किमी प्रवास। रोहित विराट सोबत खेळलेल्या क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। कर्जमाफीचा पूर्ण लाभ मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळण्याची शक्यता। ट्रम्प यांच्या इराण विरोधी भूमिकेला मोठा धक्का। शासकीय कांदा खरेदीच्या दरावरून प्रशासनासमोर पेच। रेल्वेने एआयच्या मदतीने 9 कोटी बनावट खाती शोधली। कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर फडणवीस यांचा इशारा। विधान परिषद महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले। अभिजित पवारांच्या माघारीमुळे महाविकास आघाडी चर्चांना उधाण। इनोव्हेशन सिटी प्रकल्पासाठी MMRDAला मंजुरी। अभिजित पवारांच्या माघारीने रवींद्र फाटक यांचा मार्ग मोकळा। कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू होणार। भेसळखोराविरोधात तुकाराम मुंडे यांचा मोठा निर्णय। पुढील 48 तासात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता। राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट। पिंपरीत अनधिकृत बांधकामावर मनपाची धडक कार्यवाही। प्रदूषणामुळे मुंबईचा समुद्र धोक्याच्या उंबरठ्यावर। पिंपरीत BRT मार्गातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू। इराणमधून युरेनियम जप्त करणे सोपे नाही, ट्रम्प। निदा खान प्रकरणात नवा खुलासा समोर, गंभीर आरोप। सुनला वेग, महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।